नंदुरबार शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील डीएम पार्क, अरिहंत नगर व शहीद शिरीषकुमार नगरमध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन नंदुरबार नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले। विकास कामांमुळे प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून त्यांना आता सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत। नंदुरबार नगर परिषदेच्या माध्यमातून विविध विकास कामे करण्यात येत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून प्रभाग क्रमांक 3 मधील डीएम पार्क मध्ये नवीन जलवाहिनीचे उद्घाटन, त्याचप्रमाणे अरिहंत नगर मध्ये नवीन जलवाहिनीचे भूमिपूजन आणि शहीद शिरीषकुमार नगरात रस्ता विकास कामाचे भूमिपूजन नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी नगरसेवक किरण रघुवंशी, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, नगरसेवक राव मोरे, नगरसेविका वंदना साळुंखे, नगरसेवक मोंटू जैन, कमल ठाकूर, शीतल पटेल, सुभाष पानपाटील यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी सर्वप्रथम आपल्या जिल्ह्याचे नेते भैया साहेबांचं मी आभार व्यक्त करेन। रत्ना बाबेंचे, विक्की बाबाचे, गोलूबाईंचे, कैलास बापूंचे आणि संपूर्ण नगरपालिका प्रशासनाचे। पण याच्यामध्ये सर्वात विशेष जर का आभार कोणाचे मान्य करायचे म्हटलं तर डीएम मधले श्रीकांत बाईंचे आभार मान्य करायला पाहिजे आपण सगळ्यांनी। कारण की आपल्या इथे रोड मंजूर झाला होता, मंजूर झाल्यानंतर श्रीकांत बाईंनी सांगितलं की आपल्या डीएम 2 आणि 3 मध्ये अजूनपर्यंत पाण्याची आणि गटरची लाईन आलेली नाहीये। तर मी ताबडतोब तिथून गोलूबाई यांना फोन लावला आणि गोलूबाई यांना सांगितलं की इथे रोड मंजूर झालेला आहे पण पाण्याची आणि गटरची लाईन गेलेली नाहीये। तर गोलूबाईंनी सांगितलं की बाबा तुम्ही एक काम करा, अर्ज करा, अर्ज केल्यानंतर मग मी ते टेंडर स्टॉप करतो आणि त्याच्यानंतर पहिलं तुम्हाला पाण्याची लाईन टाकून देतो आणि त्याच्यानंतर मग पुढची प्रोसेस सुरू होईल। म्हणून आपण विशेष आभार श्रीकांत बाईंचे, गोलूबाई यांचे आणि सर्व नगरपालिकेचे मानायला पाहिजे। धन्यवाद।